पुन्हा हाच येतोय आणि नंतर जेव्हा ते सगळे प्लॅन आले का परवा मला तिथला डीपी मिळाला, हा अख्खा झोन बदललाय. जसं त्या बिल्डरनी सांगितलं तसा हा झोन बदलून टाकलाय. आता याच्यातली आणखीन गंभीर आणि गुन्हेगारी गोष्ट की हे झोन बदलणं, हा जो सगळा निर्णय आहे हा नगर विकास मंत्रालय घेतं. इथं नगर विकास मंत्रालयाचा एकही निर्णय नाहीये. हे सगळे कुंभमेळा मंत्री नावाचे एक असंवैधानिक पद जे आहे ते तो माणूस घेतोय हे सगळे निर्णय. ज्या पदाला कुठलीही संवैधानिक मान्यता नाही असा मनुष्य ते हे निर्णय घेतोय की हा झोन बदलून टाकायचा. म्हणजे नगर विकास मंत्र्याला तर तुम्ही विचारत पण नाहीये की काय करायचं याच्याबद्दल. कुठलीही गोष्ट नाहीये. कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था, मग आम्ही म्हटलं गांधीनगर उपनगरची जी वसाहत आहे जी पूर्ण रिकामी पडलेली आहे त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करा. त्याला लागून मोठा रस्ता आहे, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन सोपं होईल. त्याच्याबद्दल ते काही बोलायला तयार नाही. कारण की आणि आता असं झालेलं आहे की पहिल्यांदा त्यांना असं वाटलं होतं की हे काय एक सुनावणी घेण्याचा आपण प्रकार करू आणि हे गप्प होऊन जाईल. पण ज्या वेळेला सामान्य नागरिकांनी याला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आणि अक्षरशः कल्चर टू ऍग्रिकल्चर सर्व क्षेत्रांमधून याला ज्या वेळेला समर्थन मिळायला लागलं त्यावेळेला ती पिछेहाट होऊ नये सरकारची. तो हर्क्युलियन इगो जो आहे तो इगो इतका हर्क्युलियन झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा उन्मत्तपणा आहे. मग बराच प्रकार केला त्यांनी. निरंजन हिंदूद्रोही आहे. म्हणजे मी झाडं तोडू नका म्हणतोय, याच्यात हिंदूद्रोही काय? हिंदू धर्म सांगतो का झाडं तोडा म्हणून? कसं असेल तो गोष्ट वेगळी आहे. की अर्बन नक्सल ही एक नवीन टर्म आलेली आहे. अर्बन नक्सल, अरे ठरवणार कोण? तुम्ही कोणाला काही वाटेल ती लेबल लावून देणार. पण त्यांचा जो गैरसमज आहे की असं काहीतरी बोलल्याने हा मनुष्य डिमॉरलाइज होईल, हा काहीतरी निराश होईल, असं काय होणार नाही. तसा माझा स्वभाव नाही, जन्मतः मी तसा कधी झालेलो नाही. आणि म्हणून मी एवढंच सांगितलं की रिक्षावाल्याशी भांडण्याच्या नादात मला फ्लाईट सोडायची नाही. मला फ्लाईट हे आहेत, मला तपोवन वाचवायचंय, मला नाशिकचं पर्यावरण वाचवायचंय. तर मी काय असल्या फालतू ट्रोलिंग प्रकाराने मी डिस्टर्ब होणार नाही. हे आता हेही त्यांच्या खरं लक्षात आलं. पण तरी त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन काय 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 प्रकार ते करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळेला माध्यमांमधून नॅरेटिव्ह प्लांट, काल संध्याकाळची गोष्ट आपल्या ग्रुपवरती ती गोष्ट आली होती की शासनाने निर्णय घ्यायचा ठरवलाय, निर्णय बदलणार आहे, आता काही तोडणार नाहीये. हे प्लांट केले जातात. आणि साधी गोष्ट, माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जर का झाडं नाही तोडणार आहात ना तर 320 कोटी रुपयाचं टेंडर रद्द केलं कायमस्वरूपी असं नोटिफिकेशन काढा आणि हा झोन पूर्ववत ग्रीन झोन करा. संपला विषय. आम्ही कशाला, आम्ही वेडे, आमचे काम धंदे सोडून इथे येऊन रोज बसतो, हे सगळं करायचा प्रयत्न करतो. कोणालाही हे करायची हे नाहीये. पण याचे दीर्घकालीन नुकसान आहे. आणि मी बोनस आयुष्य जगतोय ऑलरेडी, पण माझ्या पुढच्या पिढ्या, तुमच्या सगळ्यांच्याच पुढच्या पिढ्या याची किंमत चुकवतील आणि ती भयानक असेल. 16 टन कार्बन रोज इथल्या लहान मुलांनी जर श्वासात घ्यायचा हे ठरवलं तर कल्पना करा फक्त हे काय होईल. आणि म्हणून ही खूप इच्छा होती की ह्याला खूप व्यापक स्वरूप यावं. नागरिकांमध्ये सुद्धा हा आत्मविश्वास येणं जरुरी आहे की आपण अशा उन्मत्त झालेल्या व्यवस्थेच्या विरोधात उभे राहू शकतो, बोलू शकतो आणि त्यांना झुकवू सुद्धा शकतो. हे एकदा शेतकरी आंदोलनाने सिद्ध झालेलं आहे. हे सामान्य नागरिक सुद्धा करू शकतात आणि हे या निमित्ताने दिसेल. इथे नाशकात कुंभमेळा होईल, खूप चांगला होईल, कुठलेही अपघात होणार नाहीत अशी आशा करूया याच्यामध्ये. पण कोणत्याही परिस्थितीत इथलं म्हणजे पर्यावरण नष्ट करून हे नको. आणि बऱ्याच जणांनी असं सांगितलं की ते योगी आणि फडणवीसांमध्ये शर्यत लागलेली आहे की मागच्यापेक्षा हा कुंभ मोठा करायचा. तुमची शर्यत आमचे प्राण देऊन नका करू. तुम्ही खुशाल शर्यत करा. तुम्ही 125 किलोचा आहे, तो 40-50 किलो आहे, धावा, काय म्हणणं नाही. हो, 35 पुरणपोळ्या खातात ना, तेच सांगतात. म्हणजे आपण नाही म्हणत, त्यांच्याच घरातून आलेली गोष्ट आहे. तर त्यामुळे त्यांनी पाहावं त्यांचं आरोग्य कसं राखायचं, पर्यावरण कसं राखायचं. ते घरामध्ये ते आर्टिफिशियली एअर क्वालिटी इम्प्रूव्ह करायच्या गोष्टी ठेवू शकतात. आम्ही नाही ठेवू शकत आणि आम्हाला नाही ठेवायचं.
हा जो सगळा प्रकार आहे की पलीकडे 10 पट आम्ही झाडं लावू, मला आज उपलब्ध असलेला मोफत ऑक्सिजन हा काढून घ्यायचा आणि 10 वर्ष तुला मोफत ऑक्सिजन सिलेंडर देतो सांगायचं, हे मला नको. मला हाच हवा. मला आणखीन 10 वर्षानंतरची व्यवस्था पण करून द्या. हे याच्यातलं उलट म्हणणं आहे. आणि यासाठी आम्ही आग्रही राहू. आम्हाला तुमचं एवढं सगळ्यांचं समर्थन मिळत आहे आणि हा आवाज जितका अँप्लिफाय करता येईल तो अँप्लिफाय करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण मदत करा. नाशिककर खरोखर ऋणी राहतील.